नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्यामध्ये असते एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ती गोष्ट वेळेतच मोडून काढायला हवी. त्यावेळी हे लग्न त्यांनी ठरवलं होतं, पण आता या लग्नाचं काय करायचं ते मी ठरवेल. इकडे देशमुखांच्या घरी गुरुजी आलेले असतात. ही गुरुजी काही भाकीत करतात. मालिनी त्यांच्या समोर बसलेली असते. ते मालिनीला म्हणतात की पार्थच्या आयुष्यामध्ये एक लवकरच वादळ येणार आहे किंवा आलंही असेल इतक्या वेळामध्ये. गुरुजींचे हे बोलणे ऐकून मालिनी म्हणते, पार्थच्या आयुष्यात कुठलं वादळ येणार आहे. आता काव्या स्वतःहून ऍडव्होकेट किल्लेदार यांना फोन लावते आणि म्हणते की मला डिवोर्स हवा आहे. तर मित्रांनो, तुम्ही लगेचच घरी या, बाकी भेटून बोलूया, असं ती वकिलांना म्हणत असते. तर वकील घरी येण्याकरता काव्या फोनवरती पत्ता सांगू लागते. आता जीपी रोड, प्लॉट नंबर 7, मोहिते सदन असा पत्ता काव्या सांगते. पण किल्लेदार वकिलांसोबत पार्थ सुद्धा नेमका कामानिमित्त तिथे बसलेला असतो. हा पत्ता ऐकताच पार्थला संशय येतो आणि वकिलांसोबत तो देखील मोहिते यांच्या घरी जातो. तो किल्लेदार वकील काव्याच्या घरी येतात. काव्या दरवाजा उघडून त्यांना आत घेते. काव्या वळणार इतक्यात तिला वकिलांच्या पाठीमागून पार्थ येताना दिसतो. तर मित्रांनो, समोर पार्थला उभा बघून काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता काव्याला डिवोर्स घ्यायचा आहे हे सत्य पार्थला जर समजलं, म्हणजे पार्थ तर समजलेलंच आहे असं दिसतंय. तर मित्रांनो, आता पार्थ यावर काय रिॲक्ट करेल, काव्या काय रिॲक्ट करेल, आता हे सगळं पाहणं खूप रंजक आहे.